नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरीच्या गणित विषयातील संख्यांचा लहान मोठेपणा बघणार आहोत. दोन संख्या दिल्या असतील तर त्यातली लहान कोणती आणि मोठी कोणती कसं ओळखायचं हे आपण पाहणार आहोत. आपण काल एक उदाहरण पाहिलं होतं की 7 आणि 2 या दोन संख्यांमधील लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे ओळखताना आपण बघितलं होतं की सुसरचं तोंड ज्या बाजूला उघडं आहे ती संख्या मोठी, म्हणजे जी संख्या मोठी आहे त्या बाजूला तिचं तोंड उघडं आहे आणि जी संख्या लहान त्या बाजूला तोंड उघडं नाही. आता इथे आपण बघूया. इथे दोन संख्या आहेत, एकक दशक आणि इथे सुद्धा एकक दशक. अशा दशकाच्या दोन संख्या दिलेल्या आहेत. ही संख्या आहे 52 आणि ही संख्या आहे 37. मग 52 मोठी की 37 मोठी हे आपल्याला ओळखायचं आहे. सुद्धा एक लक्षात ठेवायचं आहे, दोन अंकी संख्यांमध्ये ज्या संख्येतील दशकाचा अंक मोठा ती संख्या मोठी. इथे किती दशक आहेत? बरोबर 5 दशक. आणि इथे किती दशक आहेत? बरोबर 3 दशक. मग मला सांगा 5 दशक मोठे की 3 दशक मोठे? अगदी बरोबर. मग 5 दशक मोठे म्हणजेच 5 दशकवाली संख्या ही मोठी आहे. 52 संख्या मोठी आहे. मग आपल्याला नियम माहिती आहे, सुसर ही मोठी संख्या खाऊन टाकते, मोठ्या संख्येकडे जाते. मग तिचं तोंड हे मोठ्या संख्येकडे असलं पाहिजे. मग कोणतं चिन्ह येणार? हे अशा प्रकारचं चिन्ह येणार, मोठी की 52 मोठी 37 पेक्षा. आता आपण दुसरं उदाहरण बघितलेलं आहे. इथे बघा, 43 आणि 28 या दोन संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती हे आपल्याला पाहायचं आहे. मग आता मोठी संख्या बघण्यासाठी दोनही संख्या ह्या दोन अंकी संख्या आहेत, म्हणजे आपल्याला दशक बघावे लागणार आहेत. आपण दशकाखाली रेष मारूया. इथे दशक किती आहेत? तर 4. आणि इथे दशक किती आहेत? 2. मग मला सांगा 4 दशक मोठे की 2 दशक मोठे? अगदी बरोबर 4 दशक. आणि त्यामुळे मोठी संख्या कोणती येणार? तर 4 वर 3 43. 4 दशक 3 ही संख्या मोठी आहे. मग आपल्याला चिन्ह द्यायचं आहे. दिलं आपण मोठे संख्येचं चिन्ह. 43 मोठी 28 पेक्षा. 43 मोठे 28 पेक्षा. बघा इथे दोन संख्या आहेत. इथे दोन अंकी संख्या, इथे पण दोन अंकी संख्या. 7 एकक आहेत, इथे 7 एकक आहेत. परंतु आपल्याला दशक बघावी लागतील कारण दोन अंकी संख्या आहेत म्हणून. इथे 6 दशक आहेत आणि इथे 5 दशक आहेत. आपण त्याच्याखाली रेष मारूया. आता मला सांगा 6 मोठे की 5 मोठे? बरोबर 6 मोठे, म्हणजेच दशक 6 दशक हे मोठे आहेत आणि म्हणून 67 ही संख्या मोठी आहे आणि 57 ही संख्या लहान आहे. 67 मोठे 57 पेक्षा. आणि चिन्ह देताना तुमचा गोंधळ होणारच नाही कारण सुसर मोठ्या संख्येला खाते. एवढंच लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. पुढचं उदाहरण बघा. या ठिकाणी आपल्याला दिसते 43 आणि 48. दोनही दशक इथे सारखेच आहेत. या संख्येमध्ये 4 दशक आहेत तर या संख्येमध्ये सुद्धा 4 दशक आहेत. मग आता कसं काय ठरवायचं? तर आता ज्या वेळेला दशक समान असतील, सारखे असतील, अशा वेळेला एकक संख्या बघायच्या. या ठिकाणी एकक किती आहेत आणि या ठिकाणी एकक किती आहेत? बघा, या ठिकाणी एकक किती आहेत? 3. आणि या ठिकाणी एकक किती आहेत? 8. मग आता सांगा 3 मोठे की 8 मोठे? अगदी बरोबर. मग जी संख्या मोठी आहे त्या बाजूला खूण करायची. जर 8 मोठे आहेत म्हणजेच 48 ही संख्या मोठी आहे. कोणापेक्षा? तर 43 पेक्षा मोठी आहे. ज्या वेळेला दशक समान असतील तर आपण एककावरून संख्या लहान मोठी ठरवू शकतो. मग आपण काय लिहिणार? 43 लहान. 43 लहान 48 पेक्षा. 48 पेक्षा 43 लहान आहे. 4. आता या ठिकाणी सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल की इथे दशक संख्या आहेत ह्या सारख्या आहेत. 7 आणि 7. मग मला सांगा या दशक संख्या सारख्या आहेत तर आपल्याला पटकन ओळखता येईल का लहान मोठेपणा?
तर नाही. त्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल? एकक संख्या. अगदी बरोबर. आपण काय बघणार मग? एकक संख्या. इथे एकक किती आहेत? 7. आणि इथे किती आहेत? 4. मग आता 7 मोठे की 4 मोठे? बरोबर, 7 मोठे. मग आपल्याला एककवाली संख्या, 7 एकक असलेली संख्या ही मोठी संख्या आहे. म्हणजे 77 मोठी संख्या आहे आणि 74 ही लहान संख्या आहे. मग आपल्याला याप्रमाणे खूण द्यावी लागणार. 77 मोठे 74 पेक्षा. 77 मोठे 74 पेक्षा. आता ही संख्या पहा. या ठिकाणी 6.7 आणि 5.7. किती दशक? 6 दशक. आणि इथे किती दशक? 5 दशक. मग सोपं आहे ओळखायला. 6 दशकवाली संख्या मोठी आणि म्हणून लगेच चिन्ह द्यायचं. 67 मोठे 57 पेक्षा. आता हे उदाहरण बघूया. 14 आणि 8 यांच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे. मी म्हणा इथे 2 संख्या दिसतात, 2 अंकी संख्या दिसते आणि इथे एकच अंकी संख्या दिसते. मग आता काय करायचं? मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की 2 अंकी संख्या ही मोठी असते, 1 अंकी संख्या ही लहान असते. हे आपल्याला माहित आहे आणि म्हणूनच इथे आपण लगेच सांगू शकतो 2 अंकी संख्या मग ती मोठी. बघा, सुसरचं तोंड 14 बाजूला आणि 8 हे लहान आहेत. बरोबर, 14 मोठे 8 पेक्षा. आता एक दुसरं उदाहरण बघा. 10 आणि 7 यांच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवा. तुम्ही लगेच सांगाल, मला माहिती आहे, तुम्हाला बरोबर माहिती आहे की 2 अंकी संख्या ही मोठी असते तर 1 अंकी संख्या ही लहान असते. 10 मोठे 7 पेक्षा. इथे 2 उदाहरणं बघूया आपण. 30 आणि 50 यामध्ये लहान मोठेपणा ठरवा. या 2 संख्यांमध्ये आपल्याला माहिती आहे दोनही 2 अंकी संख्या आहेत. मग आपल्याला 2 अंकी संख्यांमध्ये काय बघावं लागतं? बरोबर, दशक संख्या. पटकन दशक संख्येखाली रेषा मारून टाकायच्या आणि ठरवायचं लहान मोठेपणा कोणता तो, 3 की 5. बरोबर, 3 लहान आहेत आणि 5 मोठे आहेत. मोठ्या बाजूला चिन्ह. दुसरी संख्या 65 आणि 56. कशीही संख्या असली तरी देखील आपल्याला 2 अंकी संख्यांचा जर तुलना करायची आहे तर आपल्याला दशक अंक बघावा लागतो. मग दशकाखाली खुणा करा. दशक, इथे किती दशक आहेत? 6 आणि इथे किती दशक आहेत? 5. मग मोठी संख्या कोणती? 6 दशकवाली की 5 दशकवाली? बरोबर, 6. मग आपल्याला चिन्ह 6 दशकाकडे वळवायचं आहे. इथे बघा, आपल्याला 2 अंकी संख्या दिसते. इथे सुद्धा 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या दिसली की लगेच दशकाखाली आपल्याला रेषा मारायच्या आहेत. दशक किती आहेत? 4. इथे पण 4 सारखे आहेत. मग त्यांना विसरायचं. मग आता आपल्याला एककाकडे वळायला लागेल. एकक किती आहेत ते बघूया. इथे 4 एकक आणि इथे 8 एकक. आता मला सांगा, मोठी कोण, 4 की 8? बरोबर, द्या चिन्ह. आलं की नाही? आता पुढची संख्या बघा. इथे 2.3 आणि 3.2 म्हणजे 23 आणि 32 यांच्यामध्ये 2 अंकी संख्या दोन्ही ठिकाणी आहेत. मारा रेषा आपल्या दशकाखाली. 2 आणि 3 हे दशक आहेत. मग आता सांगा, 2 दशक मोठे की 3 दशक मोठे? बरोबर, द्या खूण. आहे ना सोपं? मग आता पुढची उदाहरणं देणार, ती आपण सोडवायची. इथे आपल्याला 2 उदाहरणं दिसतात. 35 आणि 7. इथे 2 अंकी संख्या आहे, इथे 1 अंकी संख्या आहे. साहजिकच 1 अंकी संख्या लहान आणि 2 अंकी संख्या मोठी. लगेच चिन्ह द्यायचं. इथे सुद्धा 98 आणि 8 यांच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवताना आपल्याला लगेच लक्षात येतं इथे 1 अंकी संख्या आहे, इथे 2 अंकी संख्या आहे. 2 अंकी संख्या मोठी. आपण जेव्हा 1 ते 100 संख्यांचा चार्ट पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आधी येणारी संख्या ही लहान असते आणि नंतर येणारी संख्या ही मोठी असते. इथे आपल्याला दिसतं 31. 31 ही संख्या ही 32 पेक्षा लहान आहे कारण ती आधी आलेली आहे. आता समजा आपल्याला बघायचं आहे 42 आणि 46. 42 आणि 46
यांच्यामध्ये मोठी संख्या कोणती? तर आपल्याला लक्षात येतं ही 46 ही संख्या नंतर आलेली आहे. त्याच्या आधी संख्या कोणती आलेली आहे? तर 42. म्हणजे 42 ही आधी आली त्यामुळे ती लहान आहे आणि 46 ही संख्या नंतर आली म्हणून ती मोठी आहे. या इथे सरावासाठी काही उदाहरणं आहेत. पहिलं उदाहरण आहे त्याच्यामध्ये सांगितले की प्रत्येक चौकटीतील लहान संख्येला गोल करा. मग लहान संख्या शोधायची आणि त्याला गोल करायचं. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, प्रत्येक चौकटीतील मोठ्या संख्येला गोल करा व मोठी संख्या कोणती ते ओळखायचं आणि गोल करायचं. पुढचं दिलेलं आहे, दिलेल्या संख्यांमध्ये हे किंवा ही यांपैकी योग्य चिन्ह घाला. 5 आणि 7 यांच्यामध्ये मोठं कोण लहान कोण ते ओळखायचं, त्याप्रमाणे योग्य चिन्ह घालायचं. इथे सुद्धा काही उदाहरणं आहेत. दिलेल्या संख्यांमध्ये हे किंवा हे चिन्ह यापैकी योग्य चिन्ह घाला.